नमस्कार विद्यार्थी मित्रो, प्रॅक्टिस सेट 3.3. आज आपल्याला डिव्हिजनची भागाकार पद्धतीची दुसरी एक मेथड बघायची, ती म्हणजे सिंथेटिक डिव्हिजन मेथड. कोणती मेथड आहे ती? सिंथेटिक डिव्हिजन मेथड. त्याच्यात अजून एक मेथड आहे, पण आता तुमच्या सिलेबस मधून ती कॅन्सल केलेली आहे, लिनियर डिव्हिजन मेथड. म्हणजे कालचे याच्या अगोदर आपण एक डिव्हिजन मेथड बघितली, जी सिंपल मेथड होती ती आपण बघितली. आता तोच भागाकार आपल्याला दुसऱ्या मेथडने करायचा आहे. तिसरी मेथड सुद्धा आहे लिनियर डिव्हिजन मेथड, पण ती आता तुमच्या 25% सिलेबस जो कमी झालाय तर ती कॅन्सल झाली, म्हणून मी ती काही घेणार नाही. आणि अजून एक मेथड आहे ती रिमाइंडर थेरम, पुढे बघायची आपल्याला. सिंथेटिक डिव्हिजन मेथड खूप सोपी आणि सिंपल आहे, नीट लक्ष देऊन घ्या. पहिला प्रॉब्लेम बघू आपण. क्वेश्चन मी रीड करतो. डिवाइड ईच ऑफ द फॉलोइंग पॉलिनॉमियल बाय सिंथेटिक डिव्हिजन मेथड अँड आल्सो ऑफ लिनियर डिव्हिजन मेथड. मतलब ही कॅन्सल झाली आता. राइट द क्वेश्चन अँड रिमाइंडर वेगळ्या पद्धतीने. मग प्रॉब्लेम काय? 2m स्क्वेअर पॉलिनॉमियल दिली -3m + 10 आणि डिवाइडेड बाय m - 5. आता इथे हे करत असताना इथे एक लक्षात ठेवायचं, कुणी डिवाइड करायचं. थोडंसं तुम्ही लिहिलं तरी चालतं. याला डिवायझर म्हणायचं, याला डिव्हिडंड म्हणायचं. लिहिलं तर फार चांगलं आहे. डिव्हिडंड कोण आहे, डिवायझर कोण आहे, लिहिलं तरी चालतं. तर हा जी पॉलिनॉमियल दिली 2m स्क्वेअर -3m + 10, 2m स्क्वेअर ही कोएफिशियंट फॉर्म मध्ये मांडायची. मग हे मांडत असताना लांब लांब आकडे मांडायचे. 2, -3 and 10 इथं मांडली तरी चालतं. आता मध्ये जर नसतं एखादा पद तर तुम्हाला ते 0 घेता आले पाहिजे, तेवढी काळजी घेतली पाहिजे. तुम्ही लक्षात घ्या. 2, -3 आणि 10 लांब लांब मांडा. आणि मग m - 5 आहे, म्हणजे -5 ची अपोजिट नंबर घ्यायचा, तो +5 डिवाइड करायचा. नीट आयडिया लक्षात घ्या, खूप सोपं आहे. कशाने? m - 5 हे डिवायझर आहे, हा डिव्हिडंड आहे, लक्षात घ्या. आणि मग इथं -5 घ्यायची, अपोजिट संख्या +5 घ्यायची, लक्षात घ्या. आणि मग पहिली टर्म ऍज इट इज खाली लिहायची, इथं 2. ओके. आणि मग 5 गुण याचं मल्टिप्लिकेशन करायचं. इथं गुणाकाराचे नियम वापरायचे, 5 × 2 = 10. इथं ऍडिशनचे नियम वापरायचे, भिन्न चिन्हांची वजाबाकी मोठ्या संख्येचं चिन्ह. इथं ऍडिशनचे नियम लॉज वापरा, इथं मल्टिप्लिकेशनचे लॉज वापरा. नीट लागेल. पुन्हा 7 × 5 = 7 + 35. आणि मग यांचं सारख्या चिन्हांची बेरीज किती येईल? ते 45 येईल. ती शेवटची टर्म असते, ते तुमचं रिमाइंडर असते, लक्षात घ्या. आणि मग याला पुन्हा इंडेक्स फॉर्म मध्ये मांडा, तोच तुमचा कोइफिशियंट असं लक्षात घ्या. तोच तुमचा इथं तुम्ही लिहू शकता कोइफिशियंट तुम्ही डायरेक्ट लिहा किंवा इंडेक्स फॉर्म मध्ये लिहू शकता. आणि m च्या स्वरूपात 2 पद आहेत, म्हणजे घातांक किती असला पाहिजे? एकच असला पाहिजे. आपल्याला शिकलेले कोइफिशियंट इंडेक्स फॉर्म मध्ये कसं मांडायचंय. आणि तो येईल 2m + 7 and रिमाइंडर इज इक्वल टू किती होईल? 7. लक्षात घ्या. 2m + 7 आणि रिमाइंडर इज 47. लक्षात घ्या. हा शेवटचा घ्यायचा इथं रिमाइंडर. त्याला चौकट करत चला. कधी कधी रिमाइंडर 0 सुद्धा येऊ शकतो, लक्षात घ्या. कोइफिशियंट फॉर्म मध्ये मांडत असताना हा कोइफिशियंट फॉर्म मध्ये असतो, त्याचं मी इंडेक्स फॉर्म मध्ये रूपांतर केलं, एवढंच लिहायचंय. अजून एक प्रॉब्लेम समजून सांगतो, म्हणजे तुमच्या लगेच लक्षात येईल. दुसरा प्रॉब्लेम घेऊ तर आपण इथं मी घेतो नंबर 2 चा प्रॉब्लेम बघू की x⁴ प्लस 2x³ प्लस 4x + 5 and divided by x + 2. पुन्हा रीड करतो. x⁴ प्लस 2x³ प्लस 3x² प्लस 3x² प्लस 4x + 5. 4x + 5 x⁴ प्लस 2x³ प्लस 3x² प्लस 4x + 5. आता इथे 4 3 2 1 5 आहे, डायरेक्ट लिहिलं तरी चालतं. इथं त्याचा कोइफिशियंट 1, x कोइफिशियंट फॉर्म मांडायचा 2 3 4 and 5. थोडं लांब घ्या. आणि x + 2 ची अपोजिट नंबर कोणता? निगेटिव्ह घ्या. हे वर ऍज इट इज इथं खाली दशाला तसे घ्यायचे. आयडिया नीट लक्षात घ्या. आणि याचं मल्टिप्लिकेशन करा -2
भिन्न चिन्हांची वजाबाकी 0 होईल, पुन्हा 0 ने निगेटिव्ह 2 ला मल्टिप्लाय करा 0 होईल, पुन्हा 3 येते, 3 into 2 निगेटिव्ह 6 होते, रिमाइंडर इथे किती येते निगेटिव्ह 2 होईल, 6 तून 4 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह लक्षात घ्या आणि मग ते ऋण ऋण धन यांचा इथं गुणाकाराचे नियम वापरा, इथं ऍडिशनचे नियम वापरा, इथे किती होते 4 येईल लक्षात घ्या आणि रिमाइंडर मध्ये येईल किती 9, याचा गुणाकार +4 रिमाइंडर 9 आणि मग तुम्ही तो डायरेक्ट कोइफिशिएंट केला तरी चालतो किंवा इंडेक्स फॉर्म डायरेक्ट लिहिला तरी चालतो, तुमच्या मताने आपल्याला इंडेक्स फॉर्म लिहिलं तरी चालतंय, इंडेक्स फॉर्म एखादी स्टेप वाढवली तरी चालते. आपण x च्या स्वरूपात 1 2 3 4 म्हणजे किती होईल तो x³ + 0x² + 3x - 2 आणि कोइफिशिएंट त्याला मधली टर्म 0 वाली गाळली तरी चालते, x³ + 3x - 2. ओके and remainder is 9, remainder is 9. ओके x³ 0 आले पद नाही घेतलं कारण शून्याने कशाला गुणतो 0च होते लक्षात घ्या. एवढी काय दोनच विचार इंडेक्स फॉर्म मध्ये मांडलं आणि त्याला कोइफिशिएंट इंडेक्स फॉर्म मध्ये मांडलं, हे याला अगोदर कोइफिशिएंट फॉर्म आहे, कोइफिशिएंट फॉर्मचं पुन्हा कसं करायचं इंडेक्स फॉर्म मध्ये घ्यायचं. अजून एक समजून सांगतो नसेल संबंध तर पुन्हा एकदा बघा, थर्ड नंबरचा घेऊ आपण, पटपट घेऊ, समजून घ्यायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तुम्हाला कोणती मेथड माहिती आहे, सिंथेटिक डिव्हिजन मेथड. तुम्ही जर मागच्या मेथड सोडून बघितलं तर तेच उत्तर येईल, क्वेश्चन आहे तेच येईल आणि रिमाइंडर तेच, एखादा प्रॉब्लेम तुम्ही सोडून बघू शकता. आता थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघू. थर्ड नंबरचा प्रॉब्लेम बघा, y³ - 260 डिवाइडेड बाय y - 6. आता तुम्ही याला नीट अरेंज करू शकता, y³ डिव्हिडंडला प्लस 0y² प्लस 0y मायनस 200, करेक्ट, मधले दोन टर्म आपसेंटेज असे घेतले तरी चालते, डिवाइडेड बाय y - 6. मग डिवायझर किती इथं आणि मग तुम्ही त्याला आता इथं अरेंज करू शकता कोइफिशिएंट फॉर्म मध्ये 1 0 0 डायरेक्ट 1 आणि -260 लिहून जमणार नाही, 0 0 आलेच पाहिजे. ओके -260 आणि 6 ने डिवाइड करायचं, त्याच्या अपोजिट नंबर घ्यायचा इथं लक्षात घ्या आणि मग पद्धतीत 1 ॲज इट इज 6 × 1 6 पुन्हा ॲडिशन 6 7 36 पुन्हा 36 येते आणि याचा गुणाकार केला 6 7 36 काहीतरी 18 किती 216 होईल आणि तर रिमाइंडर 0 येईल लक्षात घ्या, लक्षात रिमाइंडर 0. आणि मग याचा इंडेक्स फॉर्म किती आला, इंडेक्स फॉर्म येईल किती y च्या स्वरूपात आहे, 3 पद म्हणजे 2 घ्यायचं, y² + 6y + 36. तोच तुमचा काय कोइफिशिएंट असणार आहे, y² + 6y + 36 आणि रिमाइंडर इज 0. ओके छोट्या छोट्या गोष्टी नीट आल्या पाहिजेत, इंटरेस्टिंग आहे, आपलं बेसिक पक्क पाहिजे एवढी काळजी घ्या. चालेल, पुढचा अजून एक समजून सांगतो, जास्तीत जास्त समजून घ्या, खूप सिंपल भाग आहे, नसल समजलं अजून एक बघा, पुढचं बघा, असं एक पद्धतीने समजून सांगतो. सगळ्याला याच्यातला दुसरा भाग कॅन्सल झालेला आहे मी सांगितलं. आता पुढचा 4 नंबरचा प्रॉब्लेम बघू आपण की 2x⁴ + 3x³ + 4x + 4x - 2x² डिवाइडेड बाय x + 3. आता थोडंसं इथं नीट अरेंज करा, नीट लक्षात घ्या, याला नीट अरेंज करा. काय होईल मग याला 2x⁴ + 3x² - 2x + 4x 3x³ - 2x² + 4x आणि शेवटची टर्म अब्सेंट इकडे 0 लिहिलं तर काही बिघडत नाही, लक्षात घ्या, डिवाइडेड बाय x - x + 3. नीट बघा, 4 आहे 3 आहे 2 आहे, तिकडे दिला होता मी अरेंज केला, उत्तर त्या घाताक्रमाने मारून गेलं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये मांडलं 4x आणि लास्ट कॉन्स्टंट टर्म अब्सेंट आहे 0 चालती, लिहावं लागेल पण ती विसरता कामा नये आणि मग तुम्ही इथं त्याला अरेंज करू शकता. 2 3 -2 4 आणि 0 लिहायचं इथं, याचं चुकलं, -3 हे 2 ॲज इट इज -6
निगेटिव्ह 3, 6तून 3 गेले, मोठ्या संख्येचं चिन्ह. इथं बेरजेचे नियम, इथं गुणाकाराचे नियम. ऋण ऋण धन नाही दिले लक्षात. इथं ऋण गुणले ऋण धन. पुन्हा 9तून 2 गेले 7. पुन्हा मायनस प्लस मायनस, 7 21, 21 मधून 4 गेले, किती राहतात बघा, -17. बरोबर आहे का? आणि मग 17 51, मायनस मायनस प्लस होते आणि तोच रिमाइंडर किती होईल, 50 होईल, लक्षात घ्या. आणि मग तुम्हाला इंडेक्स फॉर्म मध्ये काय होईल बघा, इंडेक्स फॉर्म मध्ये 1 2 3 4 म्हणजे 2x³ मायनस 3x², 2x² होईल. तर 1 2 3 4 म्हणजे घातांक 3 आहे, सॉरी, मायनस 3x² प्लस 7x मायनस 17. आणि म्हणून त्याला क्वेश्चन किती झाला, तेच लिहिलं तरी कंसात क्वेश्चन लिहिलं तरी चालतंय तिथं, पण लिहा इथं 2x³ minus 3x² plus 7x minus 17 and remainder is 51. ओके, ह्या गोष्टी आल्या पाहिजेत. 5th आणि 6th नंबर तर तुमच्या सिलेबस मधून काढले, पण एक्स्ट्रा प्रॅक्टिस म्हणून आपल्याला करायला हरकत नाही, आपण ते करायला पाहिजे. ते घेऊन करू, ते आपण 5th आणि 6th सुद्धा करू. खूप सोपी एक्सरसाइज आहे. याचा दुसरा भाग कॅन्सल झालेला आहे, आपण दुसरा घेऊ. की x⁴, 5th नंबर बघा, x⁴ minus 3x² minus 8 divided by x plus 4. नीट पहा, x⁴ minus 3x² minus 8. तुम्ही याला नीट यूज अरेंज करू शकता. x⁴ मधलं पद नाही, 4 नंतर डायरेक्ट 2 पॉवर आली, म्हणजे 0x³ प्लस मायनस 3x² प्लस 0x मायनस 8 डिवाइडेड बाय x प्लस 4. करेक्ट. 4 3 2 1 आणि 0 कॉन्स्टंट टर्म सगळ्यात शेवटी, आणि मग तुम्ही त्याला अशा याच्यामध्ये मांडू शकता, 1 0 -3 0 -8 डिवाइडेड बाय -4. पण तर सोपी आहे. एक ॲज इट इज घ्या, -4, याचा मल्टिप्लिकेशन -4, पुन्हा -4, मायनस मायनस प्लस 16, 16 मध्ये 3 गेले, किती राहतील, 13, 13 चौक 52 वजा 52 इथे लक्षात घ्या, -52. आणि याचा याचा गुणाकार करा, 52 गुणिले 4, 4 2 8 आणि 5 चौक 20. ओके, 4 2 8 5 चौक 20, 208, 208 इथे लक्षात घ्या. आपण याचा आणि याचा मायनस मायनस प्लस होईल, आणि मग रिमाइंडर किती येतं तुमचं, 200 येते, लक्षात घ्या. आणि मी डायरेक्ट क्वेश्चन लिहितो, तुम्ही इंडेक्स फॉर्म लिहिलं तरी चालतोय. 1 2 3 4, मग किती होईल, x³ minus 4x² plus 13x minus 52. Remainder is 200. ओके, तर ते थोडं नीट बघा, आपल्याला आलं पाहिजे ह्या गोष्टी. शेवटचे घेतो, तुम्हाला इथपर्यंत निश्चितच समजले असतील, तरी पण मी सगळे घेणं लक्षात घ्या. प्रॅक्टिस सेट. x³ minus 4x² plus 13x minus 52 remainder 200. x² plus 3x. शेवटचा एक बघूत आपण. ओके, बऱ्याच जणांच्या आता लक्षात आला असं तुमच्या, अजून तरी पण लास्टचा एक प्रॉब्लेम घेतो, याच्यावर एक्स्ट्रा प्रॅक्टिस तुम्हाला दिली जाईल. लास्टचा प्रॉब्लेम बघूत आपण. तो खरं तर तुमच्या सिलेबस मधून तो कमी केलाय, तरी पण आपण घेलो, काही फरक पडत नाही जास्त झालेली. y³ minus 3y² plus 5y minus 1 divided by y minus 1. पहिल्यांदा नीट बघायचं की इथं क्यूब स्क्वेअर आहे, 3 2 1 0 करेक्ट आहे. y³ minus 3y² plus 5y minus 1 y minus 1 कितीने डिवाइड करायचं, इथं 1 ने, आणि 1 -3 5 -1 1 ॲज इट इज. करेक्ट. याचा नाही तर मल्टिप्लाय करा, 1 -2 होईल, -2 3 3 1 3, आणि मग रिमाइंडर किती, 2, आणि क्वेश्चन किती होईल,
y square minus 2y plus 3 and remainder is 2. ओके, इतकी सिंपल प्रॉब्लेम आहे, हे आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. याच्यापेक्षा अजून एक पुढची एक आपण एक्सरसाइज लगेच घेणार आहे, ती फार छोटीशी. व्हॅल्यूज ऑफ पॉलिनॉमियल, किमती काढणे, एखाद्या पॉलिनॉमियलची किंमत काढणे. त्या एखाद्या व्हेरिएबलची किंमत दिली असता त्या पॉलिनॉमियलची किंमत कशी काढायची ती आपण बघू. छोटी एक्सरसाइज आहे, ती किंमतच पुढे आपल्याला तो नवीन अजून एक भाग राहिला. मी तुम्हाला सांगितले तिसरी पद्धत रिमाइंडर काढण्याची. रिमाइंडर थेरम आपल्याला याच्यावर एक बघायचा आहे. तो खूप सिंपल एक्सरसाइज आहे, ती आपण बघू. 3.4 प्रॅक्टिस सेट 3.4 फार सोपा आहे. फॉर x इक्वल टू 0, फॉर x इक्वल टू 0, x ची व्हॅल्यू दिली चलपदाची. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ, तुम्हाला बऱ्याच वेळा दिलेले, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ पॉलिनॉमियल दिली तुम्हाला x स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. मग ही p ऑफ x पॉलिनॉमियल इन x, p ऑफ x म्हणजे काय, पॉलिनॉमियल x काय आहे ती की x स्क्वेअर मायनस 5x प्लस 5. आता जिथे जिथे x आहे तिथे किती ठेवा, p ऑफ 0, x ची व्हॅल्यू 0 ठेवा, असा अर्थ आहे. कळलं? p ऑफ x पॉलिनॉमियल इन x, पॉलिनॉमियल इन y, पॉलिनॉमियल इन z, तर x ची व्हॅल्यू 0 ठेवायची. मग 0 स्क्वेअर मायनस 5 इंटू 0 प्लस 5, सगळ्यांना येण्यासारखं 0 मायनस 0 प्लस 5 इक्वल टू 5. p ऑफ 0 किती आला, 5. या पॉलिनॉमियलची व्हॅल्यू किती आली, 5. इतकं सिंपल आहे, सिंपल प्रॉब्लेम आहे, आपल्याला आले पाहिजे ते. हेच म्हणजे ही जी व्हॅल्यू येते तेच तुमच्या पुढे आपल्या रिमाइंडर थेरम बघायचं, त्यासाठी ही व्हॅल्यू येणं गरजेचं आहे. नंतर सांगा रिमाइंडर थेरम म्हणजे काय. ह्या किमती येणं म्हणजे ही ज्याची त्याची व्हॅल्यू येणं म्हणजे ते रिमाइंडर आहे एखाद्या पॉलिनॉमियलचं. आपण ते नंतर बघू. सध्या तरी या छोट्या छोट्या किमती ते कम्प्लीट करून आपण अजून एक घेतो. तुमच्या लक्षात येईल, नियम नीट पाहिजेत, गुणाकाराचे नियम नीट पाहिजेत, माहित पाहिजेत. p ऑफ y, दुसरा प्रॉब्लेम, p ऑफ y इक्वल टू y स्क्वेअर मायनस 3 अंडर रूट 2y प्लस 1. फाइंड p ऑफ 3 अंडर रूट 2 म्हणजे y ची व्हॅल्यू 3 वर्गमूळ ठेवून द्या. मग p ऑफ y ची किंमत किती ठेवायची, 3 अंडर रूट 2 आणि मग 3 अंडर रूट 2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 3 अंडर रूट 2 दिले, दुसऱ्या कंसात टाका. 3 y ची व्हॅल्यू 3 अंडर रूट 2 प्लस 1. खरं तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे हे नाही कटन, कारण 3 वर्गमूळ 2 चा वर्ग किती होतो, केला तरी चालतो, पण आपल्याला लगेच कळते दोन्ही एकच आहेत, सारखे ते कटते. लिहिलं तरी चालतं. 3 दोन्ही 3 त्रिक 9, 9 दोन्ही 18 होईल आणि हे 18च होते प्लस 1. डायरेक्ट काटले तरी चालते, कारण हा स्क्वेअरच आहे, हे मल्टिप्लाय कर. आणि मग p ऑफ 3 अंडर रूट 2 किती आलं, 1 येईल. लक्षात घ्या, इतकं सिंपल आहे. अजून थर्ड नंबरचा प्रॉब्लेम घेऊत आपण, हे तुमच्या लक्षात येईल. साधे गणित एक्सरसाइज खूप सिंपल आहे म्हणून दोन्ही एकत्र गेलं मी. ओके, पुढचा बघू थर्ड नंबरचा. सिंपल 4च प्रॉब्लेम आहेत आणि याच्यावर मग रिमाइंडर थेरम खूप महत्वाचा आहे, आपण बघतो. इफ p ऑफ m पॉलिनॉमियल इन m इक्वल टू m क्यूब प्लस 2m स्क्वेअर मायनस m प्लस 10, फाइंड द देन प्रश्न विचारायचा तुम्हाला. देन p ऑफ a प्लस p ऑफ निगेटिव्ह a बरोबर हाऊ मच. बघा सिंपल आहे, आपण बघू. जिथं जिथं m आहे तिथे a ठेवा म्हणतो, असा अर्थ आहे. p ऑफ a काढून घेऊ आपण त्याचं की a क्यूब प्लस 2 इंटू a स्क्वेअर मायनस a प्लस 10, याला एक नाव द्या. चालेल. जिथं जिथं m आहे तिथं a ठेवलं, मला दोन्हीची बेरीज विचारली की मग इथं काय होईल, a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a प्लस 10 ऑल्सो p ऑफ निगेटिव्ह a, इथं मात्र निगेटिव्ह a ब्रॅकेट क्यू प्लस 2 इंटू निगेटिव्ह a स्क्वेअर मायनस a प्लस, निगेटिव्ह a चा क्यूब मात्र निगेटिव्ह a क्यूब असतो, हे मात्र प्लस होईल 2a स्क्वेअर मायनस a प्लस. हा, इथं थोडंसं नीट इथं गोंधळ होऊ देऊ नका. हे मायनस चिन्ह आणि a ची व्हॅल्यू पुन्हा काय ठेवायची, m ची व्हॅल्यू किती ठेवायची, पुन्हा निगेटिव्ह a ठेवायची.
वरच्या याच्यात बघा ए प्लस टे, तर हे मायनस मायनस प्लस ए होईल. नीट काळजी घ्या, हे याच्यातलंच ए मायनस चिन्ह आणि एम ची व्हॅल्यू किती ठेवली, निगेटिव्ह ए, निगेटिव्ह निगेटिव्ह प्लस होईल, लक्षात घ्या. आणि म्हणून याला किती नाव द्या, 2 नाव द्या. आणि मग दोघांची ऍडिशन विचारली, पी ऑफ ए 1 प्लस 2 करा, पी ऑफ ए प्लस पी ऑफ निगेटिव्ह ए इक्वल टू, दोघांचं ऍडिशन करायचंय म्हणजे ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस ए प्लस, म्हणजे हे ऍडिशन करत असताना हे मायनस एच होईल, मायनस ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस ए प्लस 1 आणि 2. 1 आणि 2 चं काय केलं मी, ऍडिशन केलं, कारण मला त्याची व्हॅल्यू विचारली, याची बेरीज केली मी. ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस ए प्लस 10, मायनस ए क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस ए प्लस 10 कोण कटते बघा, हे ए क्यूब आणि ए क्यूब कटते, हे मायनस ए आणि प्लस ए कटते, हे काटणार नाहीत, म्हणजे उत्तर किती येईल, 2a स्क्वेअर आणि 2a स्क्वेअर 4a स्क्वेअर प्लस 20. ओके, 4a स्क्वेअर प्लस 20. आपल्याला बेसिक पक्क पाहिजे, एवढी काळजी घ्या. शेवटचा एक प्रॉब्लेम बघूत आपण आणि मग थांबूत आपण. शेवटचा एक 4 नंबरचा बघूत. 2 एक्सरसाइज छोट्या होत्या आपण घेतल्या, त्याच्यानंतरची एक्सरसाइज घ्यायची, रिमाइंडर थेरम, ती सुद्धा आपण नंतरच्या पिरियड मध्ये बघूत. ओके, लास्ट प्रॉब्लेम बघूत 4 नंबरचा, 3.4 मधला, 3.4 मधला फोर्थ. If p of y polynomial in y equal to 2y cube minus 6y square minus 5y plus 7, find p of 2y cube minus 6y square minus 5y plus 7. p of 2 विचारला. y ची किंमत 2 असताना या पॉलिनॉमियलची किंमत किती असा प्रश्न आहे. मग 2 into 2 cube minus 6 into 2 square minus 5 into 2 plus 7. 2 चा क्यूब मध्ये 8, 6 नाही 16, 2 चा क्यूब 8, 8 2 16 मायनस 2 चा वर्ग 4, 6 चौक 24 मायनस 10 प्लस 7. ओके, आणि मग तुम्ही ह्या दोघांची बेरीज करू शकता, ह्या दोघांची करू शकता. कसंही करा, तुम्हाला जसे सोपं वाटेल ते. 24 मधून 16 गेले, 24 मधून 16 गेले तर किती राहते ते बघा. 24 मधून ऍडिशन काही करा, 16 आणि 7 बेरीज केली तरी चालते, ती 23 येते मायनस ह्या दोघांची ऍडिशन करू शकता, ह्या दोघांचं ऍडिशन कोणत्याही पद्धतीने करा, उत्तर तेच यायला पाहिजे. 16 23 आणि 24 आणि 10 किती येते, 34, आणि मग उत्तर येईल -11. लक्षात घ्या, प्लस 11 नाही, 34 मधून 23 वजा करायला तर ते किती, -11. p of 2. ओके, राईट. काय हरकत नाही. इथं प्रॅक्टिस सेट 3.4 संपलं. रिमाइंडर थेरमवरची एक एक्झरसाइज आहे आणि फॅक्टर थेरम एक आहे. फॅक्टर थेरम आणि हे दोन्हीवर एक एक्झरसाइज आहे 3.5, आणि मग त्याच्यानंतर पुढचा भाग आहे, मोठे चॅप्टर आहे थोडासा, तो आपण नंतर बघू. ओके, थँक्यू.